जिम सोडल्यानंतर आणि डाईट सोडल्यानंतर वेट तुम्ही गेन का बरोबर कसं राहते, जेव्हा तुम्ही जिममध्ये येता वेट लॉससाठी, तेव्हा तुम्ही एक्स्ट्रीम लेवलमध्ये काय करता, कार्डिओ खूप जास्त प्रमाणात करता. त्याच्याने तुमचा मेटाबॉलिझम खूप फास्ट वाढते. मग अचानक तुम्ही वर्कआउट सोडून देता, तुमचा मेटाबॉलिझम लेवल डाऊन होतो. प्लस तुम्ही जेव्हा जिम वर्कआउट करता फॅट लॉससाठी, तेव्हा एक्स्ट्रीम लेवलमध्ये कार्डिओ करता, प्लस एक्स्ट्रीम लेवलमध्ये कॅलरी डिफिसिट डाएट घेता. दुसरी गोष्ट, तुम्ही फास्टिंग खूप जास्त प्रमाणात करता. त्याच्यामुळे काय होते, फास्टिंग जास्त केल्याने तुमची जे डाएट राहतो तो एक सर्वायवल मोडमध्ये होऊन जाते तुमची बॉडी. मग त्याच्यामुळे तुमच्या बॉडी स्टॅक होऊन जाते, तुमचं जे वेट आहे ते स्टॅक होऊन जाते. मग नेक्स्ट टाइममध्ये तुमची जी ग्रोथ राहते ते प्रॉपरली होत नाही. आणि कसं राहते की जेव्हा तुम्ही डाएट सोडता, एक कन्सिस्टन्सी राहत नाही. डाएट सोडल्यानंतर काय होते की तुमच्या बॉडीमध्ये जे हंगर हार्मोन असते, जसं राहते ग्रेलिन आणि लेफ्टिन, सटायटी हार्मोन्स, ते एक स्पाइक होते. मग त्याच्यात तुम्हाला खूप जास्त प्रमाणात भूक लागते. भूक लागल्यामुळे तुमचं अजून जास्त जेवणाची इच्छा होणार, त्याच्यामुळे पुन्हा वेट जास्त रिगेन होणार. ठीक आहे. आणि पुन्हा तुमच्या बॉडीमध्ये थायरॉइडचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलं. थायरॉइडचे प्रमाण वाढल्यामुळे काय होते की तुमच्या मेटाबॉलिझम डाऊन होणार. सोबतच तुमचा जो बेसिक मेटाबॉलिझम रो आहे तो पण बेसिक, जेव्हा अचानक अगर तुम्ही खूप जास्त कॅब घेणं चालू करता डाएट सोडल्यानंतर, तर तुमच्या बॉडीमध्ये खूप जास्त प्रमाणात इन्सुलिन स्पाइक होते. आणि दुसरी गोष्ट, तुमचा जो कार्टिसोल हार्मोन असतो, स्ट्रेस हार्मोन, तो स्पाइक होतो, जेणेकरून तुम्हाला थकावटसारखं वाटेल, थोडं कमजोरपणा वाटेल. या सगळ्या गोष्टीचा साईड इफेक्ट होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. हळूहळू करा पण चांगलं करा. केटो डाएटमध्ये पण चांगलं वेट लॉस होऊ शकते, पण कन्सिस्टन्सी पाहिजे असं.